ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. मी सुधा प्रसाद कांबळे, केंद्रीय प्राथमिक शाळा गडमुशिंगी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. इयत्ता दुसरीच्या मुलांना आम्ही शाळेमध्ये एआयचा वापर करून एक वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. लहान मुलं असल्यामुळे त्यांना एआयची फारशी संकल्पना त्यांच्या मनामध्ये स्पष्ट नाहीये आणि एआयचा वापर करून आम्ही त्यांना एआयची संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच आम्ही त्यांच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर स्वतंत्र एआय सिस्टीम बनवून घेतली आहे. यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी हे तिन्ही विषय आहेत. मुलांनो, आज आपण मराठीची एखादी कविता घेऊ. कुठली कविता घ्यायला तुम्हाला आवडेल? कुठली घ्यायची कविता? कोणती घ्यायची? हे घेऊया, चुलीवरची खीर. आणि लहान मुले असल्यामुळे टेक्स्ट टू स्पीच हे आम्ही त्यात ऍड केलं आहे. आता बघा, आपण कॉम्प्युटर करून ऐकूया ही कविता काय आहे, कवितेमध्ये काय काय आहे, ऐकायचं. आता बघा, हे आपल्याला कॉम्प्युटर सगळं सांगेल. अरे वा, किती छान प्रश्न विचारलास बाबा. चुलीवरची ही कविता खूपच मजेदार आहे. एआय मुळे आम्हाला अध्यापन पद्धती कशा घ्याव्यात, वेगवेगळं नाविन्य त्यात कसं निर्माण करावं हे एआयने दाखवून दिलं. त्यात त्यांनी वेगवेगळे कृती सांगितल्या, उपक्रम सांगितले, गेम सांगितले आणि हे घेतल्यामुळे एक नाविन्य मुलांना पण निर्माण झालं आणि उत्साहाचं वातावरण वर्गात तयार झालं. म्हणजे काय आम्हाला टीचरांनी समजून सांगितलं. एआय वरून टीचर आम्हाला शिकवतात. एआय आम्हाला बोलून शिकवतो. आमच्या टीचर एआय मधून खूप गेम घेतात, ते मला आवडते. या सिस्टीममध्ये दुसरीचा संपूर्ण अभ्यासक्रम असल्यामुळे भरपूर प्रश्नपेढी आम्हाला त्यातून निर्माण करून त्यांनी दिली. अशा प्रकारे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एआयचा वापर करत आहोत आणि माझ्या मते सर्व शाळांमध्ये सर्व शिक्षकांनी एआयचा वापर केलाच पाहिजे. बिकॉज एआय इज फ्युचर अँड फ्युचर इज हिअर.